श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी कितीही मोठी इच्छा असू देत, पूर्ण होईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बाळा, जीवनात कधी असं होतं की मनात काही एक मोठी इच्छा घर करून बसते. तुला वाटतं की ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तू कितीही प्रयत्न केले तरी ती साधता येत नाही असं वाटतं. पण स्वामींचं वचन लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही एकदा विश्वास ठेवला तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. आणि विश्वास ठेवा, स्वामींच्या कृपेने हे साकार होणारच. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती कधीही अस्वस्थात वाटू शकते, पण स्वामींच्या आशीर्वादाने ती योग्य मार्गावर येईल. कधी कधी आयुष्यात एक असा काळ येतो की आपण खूप थकलो असतो, हरलेलो असतो, पण त्या क्षणी स्वामींच्या कृपेला आठवा. त्यांच्या शब्दात सामर्थ्य आहे, ज्यामुळे तुमचं जीवन एक नवा वळण घेईल. स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही तुमचं हृदय खोल ठेवून माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या इच्छा जरी कितीही मोठ्या असू देत त्या मी पूर्ण करू. ते म्हणतात की विश्वास हा आकाशाच्या एका छेदनात प्रकट होणारा प्रकाश आहे. जेव्हा तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवता तेव्हा त्यात स्वामींचा आशीर्वाद शिरतो आणि तुमच्या इच्छांना आकार देणारी शक्ती तयार होते. पण बाळा, ध्यानात ठेवा, स्वामींना तुमचं प्रामाणिक हृदय पाहिजे. जेव्हा तुम्ही त्यांचे शरणी घेतली तेव्हा ते तुमच्या जीवनातले प्रत्येक अंधार दूर करतात आणि ते आपल्याला उगवणाऱ्या सूर्यप्रकाशासारखेच उजळवतात. कधीकधी तुम्ही ज्या मोठ्या गोष्टीच्या अपेक्षेत असता त्या गोष्टी लांब जाऊन जातात, पण स्वामींनी एक वचन दिलं आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याचे सगळं काही होईल. आणि तेच तुम्हाला आवश्यक असलेले आहे त्या क्षणी संतोषंत मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं प्रत्येक कष्ट फळायला येईल आणि तुमचं स्वप्न सत्यात बदलेल. कधी कधी वाटतं की एखादी इच्छा खूप मोठी आहे, पण विश्वास ठेवा, स्वामी ती तुम्हाला योग्य वेळी देणार आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असं वाटतं की काहीतरी अडचणी येत आहेत, पण तेच अडथळे तुमच्या जीवनाला एक नवीन दिशेने घेऊन जातात. स्वामींच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक अडचण पार करता येईल. तुम्ही जर विचार करत असाल की तुमची इच्छा कधी पूर्ण होईल, तर स्वामी सांगतात, तुमचं फक्त एकच काम आहे, विश्वास ठेवा. तेव्हा तुमचं मन शांत होईल आणि इच्छा पूर्ण होईल. तुम्ही जेव्हा स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात कराल. कधी कधी तुम्हाला थोडं धीर आवश्यक असतो, पण स्वामींच्या कृपेने सर्व काही सुलभ होईल. आयुष्यात तुमच्या मनातील प्रत्येक अडचण लक्षात घेऊन स्वामींच्या चरणात वचन द्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही सर्व असं म्हणू शकता की हे आपल्या सामर्थ्याने नाही होणार, पण स्वामींच्या कृपेने ते शक्य होईल. बाळ, स्वामींच्या वचनाचा आधार घेऊन विश्वास ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही एक छोटासा विश्वास ठेवता तेव्हा ते तुमच्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवतात. त्यामुळे ते चमत्कार होण्यासाठी तुम्हाला स्वामींच्या मार्गावर चालायला लागेल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन बदलणार आहे. तुम्ही ज्या इच्छा धरून राहता त्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला केवळ एक गोष्ट करावी लागेल, स्वामींवर विश्वास ठेवावा लागेल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत असावा. त्यांच्या कृपेने तुम्ही कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकता. स्वामींच्या वचनाच्या आधारे तुमच्या सर्व इच्छांना आकार देण्याची ताकद आहे. तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून त्यांना तुमचं जीवन देत आहात. त्यांच्या कृपेने प्रत्येक क्षण तुमच्यासाठी प्रगती आणि समृद्धीचा मार्ग असेल. ते तुम्हाला योग्य मार्गावर नेतील आणि तुम्ही प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं जीवन तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. तुमचं हृदय स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून निवांत ठेवा आणि पहा कसं तुमच्या इच्छांची फुलं तुमच्या जीवनात उमलतात.
तुम्ही कितीही मोठी इच्छा ठेवली असो, स्वामींच्या कृपेने ती पूर्ण होईल आणि ते तुम्ही स्वतः पाहाल. स्वामींच्या कृपेमध्ये विश्वास ठेवा. बाळा, तुमचं सर्व काही होईल, पण ते सत्य अनुभवण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे. स्वामींच्यावर निष्ठा ठेवा आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पावलावर त्यांचा आशीर्वाद घेत राहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन खूप सुंदर होईल. तुम्ही कोणत्याही अडचणीवर विजय मिळवाल. हे फक्त त्यांच्या कृपेनेच होईल, जेव्हा तुम्ही त्यावर पूर्ण विश्वास ठेवता. स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणीवर मात करता येईल. तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो मार्ग कधीच कठीण नाही. स्वामींवर विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकता. स्वामी सांगतात, तुमचं मन शांत करा आणि मी तुमच्या शरणात आहे. मी तुमच्या सोबत आहे. फक्त तुमचा विश्वास ठेवा. कधी कधी आयुष्यात जास्त अपेक्षांमुळे आणि मोठ्या इच्छांमुळे तुम्हाला वाटतं की काही होणार नाही. तुम्ही खूप प्रयत्न करता, पण जे हवं आहे ते मिळत नाही. तुमच्या मनात गोंधळ असतो. त्या गोंधळात तुम्हाला वाटतं की आता काहीही मार्ग नाही. पण स्वामींना लक्षात ठेवा, तुमच्या कष्टांना, तुमच्या इच्छांना मी सदैव मदतीला येईन. तुमचं फक्त एकच काम आहे, विश्वास ठेवणं. स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून चालताना तुम्ही जेव्हा तुमच्या आव्हानांना सामोरे जाता, तेव्हा ते आव्हान एक प्रगल्भ शिकवण बनते. तुमची इच्छा जितकी मोठी असेल तितकी ती साध्य करण्यासाठी तुम्हाला थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल. पण तो प्रयत्न स्वामींच्या आशीर्वादाने अधिक सुसह्य होईल. स्वामी म्हणतात, माझ्या कृपेला तुमच्या प्रामाणिकतेची आवश्यकता आहे. जेव्हा तुमचं हृदय स्वच्छ आणि समर्पित असतं, तेव्हा तुमचा प्रत्येक प्रयत्न खरा होतो आणि फळ मिळतं. तुम्ही कितीही मोठ्या इच्छांच्या गोष्टींच्या इच्छेने भरलेले असाल तर स्वामींच्या मार्गावर चालत राहा. कारण स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सहज होईल. तुमच्या इच्छा शक्य होतील, कारण स्वामींच्या कृपेने तुम्हाला त्या प्राप्त करण्याची शक्ती दिली आहे. विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. तुम्ही ज्या मोठ्या उद्दिष्टाकडे पाऊल टाकत आहात त्याच्या दिशेने तुमचं मार्गदर्शन स्वामीच आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छेला आकार देण्याची ताकद तुमच्यात आहे, पण ती ताकद स्वामींच्या आशीर्वादाने सिद्ध होईल. स्वामींवर विश्वास ठेवून तुमचा मार्ग मोकळा होईल. जेव्हा तुम्ही स्वामींच्या वचनाची पायावाट पळता, तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छांना गंतव्य ठरवू शकता. पण कधीकधी तुमचं मन कमजोर होऊन जातं. तुम्हाला वाटतं की तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. तेव्हा स्वामींच्या कृपेची आठवण ठेवा. स्वामी म्हणतात, तुम्ही खूप जड गेले असाल, तुमचं मन जास्त उदास असलं तरी मी तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेवा, तुमचं जीवन पुन्हा चमकणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही ज्या कठीण ठिकाणी पोहोचू शकता तो ठिकाण तुम्हाला मिळेल. प्रत्येक धडकत पाऊल, प्रत्येक ठाम विश्वास तुमच्या इच्छांना आकार देईल. स्वामींच्या वचनांची तुमच्या जीवनाला दिशा दिली आहे. तुम्हाला वाटतं की मोठ्या अडचणी येत आहेत, पण त्या अडचणीवर मात करण्याची शक्ती तुमच्यात आहे आणि ती शक्ती स्वामींच्या कृपेने आणखी बलवान होईल. तुमचं हृदय जरी गोंधळलेलं असलं तरी तुम्ही एकच गोष्ट करा, विश्वास ठेवा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तो तुमच्या सर्व इच्छांना सत्यात बदलवतो. त्या विश्वासाने तुमचं जीवन नवीन दिशा घेईल. स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रत्येक कार्यात यशाची प्राप्ती होईल आणि एखादाही जर तुम्ही त्यांचा विश्वास ठेवला तर तुम्ही काय वाईट असू शकता. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही जेव्हा माझ्या आशीर्वादाने तुमचं जीवन जगता तेव्हा तुमचं प्रत्येक कार्य सफळ होईल. तुमचा प्रत्येक प्रयत्न खरा ठरेल. मला विश्वास ठेवा, तुम्ही ज्या इच्छेला मागता ती पूर्ण होईल. कारण का हीच ते वचन आहे जे तुम्ही खूप दिवसांच्या प्रयत्नात शोधत आहात. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होईल यासाठी तुमचं एकच काम आहे, विश्वास ठेवा. स्वामींच्या कृपेमध्ये तुमचं जीवन सुसंस्कृत होईल आणि तुमच्या इच्छेला आकार दिला जाईल. स्वामींच्या वचनाचा आदर करा आणि त्या वचनाच्या गतीने तुमचं जीवन सजवून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या कृपेने तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी होईल. तुम्हाला जे हवं ते मिळण्यासाठी तुम्ही नक्कीच पात्र आहात. तुमच्या मोठ्या इच्छा आता योग्य मार्गाने फुलतील. ते घडविणारा स्वामीच आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन बदलणार आहे. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून तुमचं जीवन पुन्हा एक नवा सूर्य उगवायला लागेल. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला स्वामींच्या वचनाचा आधार मिळेल.
तुमचं जीवन एक अद्भुत चमत्कार होईल, जे स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण होईल. बाळा, तुझ्या आयुष्यात जितकी मोठी इच्छा असेल, त्याच्याहून अधिक मोठ्या चमत्कारी इच्छा स्वामींच्या कृपेने प्रकट होतील. फक्त एक गोष्ट आवश्यक आहे, विश्वास ठेवा आणि त्यांचे शब्द सत्यात उतरतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा तुम्ही स्वामींच्या कृपेला उचलता, तेव्हा प्रत्येक संकट सहजपणे पार होईल. प्रत्येक नवा दिवस तुमच्यासाठी एक नवी संधी घेऊन येईल. तुम्ही तुमचं ध्येय आणि इच्छा ठरवली असली तरी ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही जितके प्रयत्न कराल, तितकेच अधिक ते स्वामींच्या कृपेने सोपे होईल. स्वामींचा आशीर्वाद एक अशी शक्ती आहे जी तुमच्यातील प्रत्येक अडचण दूर करते आणि तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करते. आता तुमच्या जीवनात काही ठिकाणी आपल्याला वाटतं की ती आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी मिळत नाहीत आणि तो काळ एकदम अंधारलेला वाटतो. पण स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जेव्हा अंधार असतो तेव्हा प्रकाशाची अधिक आवश्यकता असते. तुमचा विश्वास आणि ध्येय तुम्हाला प्रकाशाच्या मार्गावर नेईल. याचीच ही गोष्ट आहे. तुमचं मन जितकं स्वामींच्या वचनावर ठाम असेल, तितकंच तुमचं जीवन प्रगल्भ होईल आणि तुमच्या इच्छांना मार्ग मोकळा होईल. स्वामींच्या वचनांनी तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत त्या थोडक्यात जातील आणि तुमचं प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने योग्य ठरेल. तुम्ही कधीही घाबरू नका, कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला सर्वात मोठ्या आणि कठीण परिस्थितीतही साथ देईल. तुम्ही जर स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून हसत हसत मार्गक्रमण करत राहिले तर तुमचं जीवन सुवर्णमय होईल. तुमच्या मनात ज्या इच्छाशक्ती असतील त्या इच्छांचा, या शक्तींचा वापर तुम्ही स्वामींच्या वचनाच्या आधारावर कराल. त्यांच्या कृपेने तुमच्या मनातील अडचणी कमी होईल आणि तुम्ही कुठेही अडकणार नाही. तुम्ही जर तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या स्वामींच्या मार्गदर्शनाने ते शक्य होईल. जीवनातील प्रत्येक बारीक साक्षात्कार, प्रत्येक चांगला निर्णय ते तुमच्या इच्छेच्या दिशेने मार्गदर्शित करणार आहेत. तुमचा हर एक प्रयत्न स्वामींच्या कृपेने अनमोल ठरेल. बाळा, जेव्हा तुम्ही स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही आपल्या एक अद्वितीय शक्ती अनुभवता. ही शक्ती तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करेल. तुम्ही जितके आपले विश्वास दृढ ठेवाल तेवढ्यात मोठ्या मोठ्या इच्छांचा पूर्तता होईल आणि या विश्वासानेच तुमचं जीवन सुलभ होईल. ज्यावेळी तुमचं मन अधिक सकारात्मक आणि सकारात्मक होईल, तुम्ही अधिक निश्चित आणि शांत राहाल, तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट सुरळीत होईल. हे स्वामींचं वचन आहे. तुमचा विश्वास जितका पक्का असेल तितकी तुमची इच्छा आणि तुमचं जीवन अधिक सुखी आणि यशस्वी होईल. स्वामींच्या कृपेची आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची तयारी असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि ती पूर्णता तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईल. स्वामींचा आशीर्वाद फुलणार आहे, तो तुमच्या जीवनावर बरसणार आहे. तुमचं ध्येय ठरवताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, स्वामींच्या कृपेने तुमचं प्रत्येक पाऊल चुकणार नाही. तुम्ही ज्या गोष्टीला महत्त्व देता त्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे मिळतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एक सुंदर आणि सशक्त दिशा घेईल. तुम्ही कधीही शंका घेत असाल तर स्वामींवर विश्वास ठेवा. शंका आणि निराशा दूर होतील. तुम्ही तुमचा प्रयत्न सुरू ठेवा आणि पहा कसा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या इच्छांना पूर्ण करेल. तुमचा विश्वास आणि प्रयत्न हाच तुम्हाला तुमच्या इच्छेपर्यंत पोचवेल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन केवळ यशस्वीच नाही तर प्रेमाने आणि सौम्यतेने भरलेलं होईल. तुमच्या आयुष्यात एक नवा संचार होईल, ज्यामुळे तुम्हाला नवे मार्ग आणि संधी मिळतील. स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून चालत राहा आणि त्या वचनाचा आधार घेऊन तुमच्या जीवनाला अधिक समृद्ध बनवा. तुम्ही जर तुमचं मन एकाग्र करून स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून काम केलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की प्रत्येक अडचण ही तुमच्या साधनेची एक परीक्षा आहे. ती फक्त तुमचं ध्येय तपासते. तुमच्या इच्छेची खरी कसोटी असते. तेव्हा तुम्ही आपल्या मनाशी एक ठरवून संकल्प करून स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा, तेव्हा कुठलीही गोष्ट तुमचं पुढे जाणं थांबवू शकत नाही. आयुष्यात अनेक वेळा अशा अडचणी येतात ज्यावेळी तुम्ही थोडे घाबरलेले, हताश झालेले वाटता. तुमच्या मनातील असंख्य प्रश्न, अनिश्चितता तुम्हाला आतून कुरतडते. पण बाळा, स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही ज्या मार्गावर चालता तो मार्ग चुकणार नाही. स्वामींनी सांगितले आहे, ध्यानात ठेवा, तुमचा प्रामाणिक प्रयत्न आणि स्वामींचा आशीर्वाद
हाच तुम्हाला तुमच्या इच्छेपर्यंत पोहोचवणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट महत्त्वाची आहे. धीर धरून तुमच्या पथावर चालत राहा. एक वचन देऊन पहा, मी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवतो आणि मी माझं कार्य योग्य मार्गाने करत राहीन. ते तुमचं सामर्थ्य असेल. प्रत्येक अडचण जशी तडजोड करत राहील तसंच त्यावर विजय मिळवणं तुम्ही सहज करू शकाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात सुसंगती येईल. जेव्हा तुम्ही प्रत्येक वळणावर स्वामींच्या आशीर्वादाच्या आधारावर पाऊल टाकता तेव्हा तुम्हाला ते जाणवेल की तुमच्या इच्छांचं एक एक पाऊल स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही यशाच्या दिशेने सोडत आहात. जीवनाचं उद्दिष्ट ठरवताना स्वतःला आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून निर्णय घ्या आणि बघा कसा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सर्वोत्तम रूपांतर करेल. तुमच्या आंतरिक इच्छांचा मार्ग स्वामींच्या आशीर्वादाने समृद्ध होईल. तुम्ही मनापासून प्रामाणिकपणे संयमाने आपले लक्ष साधण्यासाठी प्रयत्न कराल तर स्वामींची कृपा तुम्हाला पुन्हा पुन्हा उचलून यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात जेव्हा तुम्ही स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवता तेव्हा आपल्या प्रयत्नांच्या यशस्वीतेचे ग्वाही तुम्ही स्वतःचा असता. त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यातील सामर्थ्य तुमच्या अंतर्निहित शक्तीला बाहेर काढेल. त्यामुळे तुमचं एक लक्ष इतरांवर न ठेवता त्यांच्या कृपेवर ठेवा. स्वामींनी सांगितलं आहे की तुमच्या इच्छेचा मार्ग सुकर होईल जर तुम्ही विश्वास ठेवला आणि त्यांच्या कृपेवर दिला तर. म्हणूनच बाळा, तुमचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या श्रद्धेवर ठाम राहून तुमच्या श्रद्धेला इच्छेला दिशा देणं. तुमचं ध्येय साध्य होईल आणि ते त्याच्या योग्य वेळेला घडेल. कधी कधी थोडं विलंब होऊ शकतं, पण ती विलंबसुद्धा तुमच्या जीवनाला असलेली एक शहाणी संधी असते जी तुम्हाला शिकवते, समजून उमजून तुम्हाला मार्गदर्शन करते. स्वामींच्या कृपेची शक्ती अनंत आहे. ती शक्ती तुमचं जीवन बदलण्यासाठी तत्पर आहे. तुमचा विश्वास आणि परिश्रम जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेच्या पूर्णतेच्या पथावर चालत राहता. बाळा, तुमचं ध्येय, तुमचं लक्ष हे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे आणि स्वामींचा आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन करत राहील. स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवा आणि तुमचं जीवन आपोआप बदलेल. काहीतरी हार मानू नका. प्रत्येक दिवशी नवीन संधी घेऊन येईल आणि त्यासाठी तुम्ही सज्ज असाल हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, तुमचा विश्वास आणि प्रयत्न यशाच्या दिशेने तुम्हाला निश्चित पोहोचवतील. आणि जेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही आपलं ध्येय साकार करू शकाल. याच विश्वासावर आणि आशीर्वादावर तुमचं जीवन हसत हसत चालत राहील. आणि बाळा, आयुष्याची प्रत्येक इच्छा तुम्ही जितके सोपं आणि पवित्र मनाने स्वामींच्या मागी लागताल, पाशी मागता, तितकेच ते पूर्ण होईल. जीवनाच्या प्रवासात अनेक वेळा तुम्हाला वाटतं की सर्व काही तुमच्यापासून दूर जाते. तेव्हा तुम्ही निराश होऊन स्वामींच्या कृपेचा आधार घेत नाही. परंतु स्वामी म्हणतात, तुम्ही जेव्हा मला साक्षी ठरवता तेव्हा माझ्या कृपेने तुमचं आयुष्य एक नव्या दिशेने वळते. त्या संघर्षांना तुमच्या मार्गातून हद्दपार करून तुम्हाला सर्व शुभ्रता प्राप्त होईल. तुम्ही खूप प्रयत्न केला, अनेक वेळा हार मानली, परंतु स्वामींच्या आशीर्वादावर ठाम विश्वास ठेवा. स्वामींनी सांगितलं आहे की तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तो संघर्ष तुमच्या जीवनाच्या वळणावर काहीतरी सुंदर बदल घडवायला सिद्ध करतो. विश्वास ठेवा आणि चालत राहा. या संघर्षामध्ये शिकवण आणि खूप काही जाणून घेणं हेच तुमचं अंतिम लक्ष असायला हवं. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. जेव्हा तुम्ही असं वाटतं की समोरचं आकाश गडद आहे, जेव्हा तुमच्या स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला त्या अंधकारातून बाहेर पडण्याची शक्ती मिळेल. कधी निराश होऊ नका. स्वामी म्हणतात, तुमचं ध्येय साधण्यासाठी जेव्हा तुम्ही परिश्रम करत राहता त्यामुळे तुमच्याबरोबर आहेत की तुम्ही त्या मार्गावर जात आहात, तो मार्ग स्वामींच्या कृपेने उघडा होईल. तुमचं लक्ष जरी तुमच्यापासून दूर गेलं असलं तरी स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला हवे तसे पुन्हा प्राप्त करण्यासाठी योग्य दिशा दाखवेल. तुम्ही प्रयत्न कधीही थांबवू नका. तुमची मेहनत, विश्वास आणि तुमच्या स्वामींच्या कृपेने तुमचं ध्येय गाठण्यात मदत होईल. स्वामी सांगतात, पण लक्षात ठेवा बाळा, तुमच्या इच्छा फक्त तुमच्यावर अवलंबून आहेत. स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवताना तुम्ही आपल्या अंतर्निहित शक्तीला जागा करतो. त्यामुळे ते शक्ती तुमचं जीवन मोठ्या प्रमाणात बदलून सोडतील. स्वामींच्या कृपेने प्रत्येक अडचण सोडवता येईल आणि ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळवून देईल. जर तुम्ही आजच्या स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून त्यांची वचन अंगीकारली तर बघा,
तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एक नवा सूर्योदय घेऊन येईल. या अंधारातून तुम्हाला तासाचा प्रकाश दिसेल, त्यामुळे तो तुझा कधीही पाहिलेला नसशील. त्यामुळे स्वामींचा दिलेला गेलेला विश्वास तुमचं जीवन परिपूर्ण करू शकतो. त्यांच्याबद्दलचा निष्ठा आणि त्यांच्यावरचा विश्वास प्रत्येक अडचण सोडवून तुम्हाला ते मिळवून देईल, जे तुम्हाला खूप आधीपासून हवं होतं. विश्वास ठेवा, मेहनत करा आणि स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहील. तुमच्या मनात जे काही अनुकूल आहे, जे तुमच्या जीवनाच्या दिशेने जात आहे, ते सर्व स्वामींच्या कृपेने मार्गदर्शित होईल. त्या वचनावर विश्वास ठेवा, त्यांना स्वीकारा आणि तुमच्या जीवनाचा प्रत्येक भाग एक सुंदर सत्यतेच्या कडेने वळवा. स्वामींनी सांगितलं आहे की तुमचा प्रत्येक आशीर्वाद मी तुमच्यापर्यंत पोचवू. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. आणि ते म्हणाले आहे, जीवनातील प्रत्येक मोठी इच्छा पूर्ण होईल, पण तुमचा विश्वास आणि काम यांना एकत्र करा. स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही जीवनाच्या कड्यावर घेऊन स्वतःला नवा सामर्थ्य मिळवून तुम्ही तुमच्या सर्व इच्छांचा पूर्तता करू शकाल. जीवनाच्या अडचणीमध्ये बघा कसं स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन केलं जातं. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या प्रयत्नांना केवळ थोडं थांबावं लागेल. त्या क्षणी तुम्ही जर स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवलात, तर तोच विश्वास तुम्हाला तुमच्या इच्छेच्या दिशेने पुढे नेईल. तेव्हा तुम्हाला तुमच्या कष्टाला फळ मिळेल. तुमचं सर्व अडथळे दूर होऊ लागतील आणि तुमचं जीवन एक नवा सुरुवातीला पोहोचेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही तुमच्या प्रयत्नाशी संघर्ष केला, परंतु तुमचा विश्वास जरी छोटा असला तरी तो विश्वासच तुमचं जीवन बदलवतो. कोणताही प्रयत्न जर स्वामींच्या वचनावर ठेवला तर तो योग्य दिशेनेच जाईल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही थोडं अधिक पुढे जाल आणि तेही स्वामींच्या कृपेने. आणखी एक गोष्ट बाळा, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचं काम ह्यात नाही, तर त्यामुळे तुमचं कुठेतरी गडबड करत आहात, तेव्हा ठरवा, स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. जेव्हा तुम्ही तुमचं मार्गदर्शन दाखवाल, तेव्हा मी नक्कीच मार्गदर्शन पाहू शकेन. पण हो, विश्वास कसा असावा हे महत्त्वाचं आहे. विश्वास म्हणजे फक्त उघड्या डोळ्यांनी पाहणं नव्हे, तो विश्वास आहे ज्याचा फुल आत्मासह तुम्ही केला आहात. त्यामुळे ज्यावेळी तुमचं मन, शरीर आणि आत्मा एकत्र येऊन स्वामींच्या कृपेवर एकाग्र होतात, तेव्हा साक्षात्कार होतो. तुम्ही विश्वास ठेवला की प्रत्येक अडचण तुमचं सोडवणारा मार्ग घडेल. त्यामुळे स्वामींच्या कृपेने तुम्ही जे काम सुरू करता ते केवळ तुमचं काम नाही, ते त्यांची इच्छाही असते. तुम्ही विश्वास ठेवला की तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तुमचा प्रयत्न फुलण्यास सुरुवात होईल. तुमची इच्छा जरी कितीही मोठी असली, ती इच्छा पूर्ण होईल. ध्यानात ठेवा बाळा, कधी कधी तुम्हाला वाटतं की तुमचा ध्येय दूर आहे, पण स्वामी म्हणतात तुमचा ध्येय तुमच्याच हातात आहे. जेव्हा मी तुमच्या सोबत असतो, तेव्हा तुम्ही कोणत्याही ध्येयाला हाती घेऊ शकता. जर तुम्ही खंबीर मनाने माझ्या कृपेवर विश्वास ठेवला, तर तुमचं काम होईल, तुमचं ध्येय पूर्ण होईल. तुमचं भविष्य जे ठरवितं ते फक्त तुम्हीच ठरवता. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पुरी करू शकता. तुमच्या प्रयत्नात विश्वास ठेवा आणि एक दिवस तुम्ही तुमचं स्वप्न साकार होत पाहाल. स्वामींचा आशीर्वाद, त्यांची वचनं या सर्वांना अंगीकारून तुमचं जीवन एक नवीन रूप घेईल. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि सतत प्रयत्न करत राहता, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व मोठ्या इच्छा पूर्ण करणार आहात. स्वामींच्या मार्ग म्हणजे जी विश्वासाचा मार्ग, आणि विश्वास असतो तर जीवनात प्रत्येक गोष्ट शक्य आहे. तुम्ही विश्वास ठेवला की सृष्टी तुमचं सहकार्य करेल. स्वामी तुमचं मार्गदर्शन करतील. तुम्ही ज्या इच्छांचा प्राधान्य देत आहात ते पूर्ण होईल. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. कधीही कोणतीही अडचण येईल तर तुम्ही स्वामींच्या कृपेवर त्यावर मात करू शकता. त्यांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीला योग्य दिशा देईल. तुमच्या सर्व इच्छांना पूर्णता देईल. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी तुमचं मन शांत ठेवा. तुमचं मन जरी वेगवेगळ्या अडचणींनी भरलेलं असलं तरी स्वामींच्या कृपेचा आधार घेतला तर प्रत्येक अडचण सहजपणे पार केली जाईल. तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून जे काही प्रयत्न कराल त्याच निश्चितच यश मिळेल. स्वामी सांगतात, तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला मला सामील करा. मी सोबत असताना कुठेही हरू शकत नाही. यांचा आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन करेल. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला खूप पुढे नेईल. कधी कधी तुम्ही आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचल्यावरही तुमचं मन घाबरतं आणि तुम्हाला वाटतं की कदाचित हे शक्य होईल का. पण स्वामींच्या वचनावर विचार करा. ते म्हणतात,
तुमच्या प्रत्येक इच्छा तुमचं आणि माझं एकत्रित कार्य असते. मी तुमच्याशी आहे, त्यासाठी तुमचं यश निश्चितच आहे. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवायला तुम्हाला प्रयत्नाची आवश्यकता आहे, पण तुम्ही या प्रयत्नाचा विश्वास आणि समर्पणाने केलेत तर तुम्हाला ते मिळेल. स्वामींच्या कृपेचा स्वीकार करा आणि मग तुमचं जीवन बदलताना बघा. ध्यानात ठेवा बाळा, यश हे कधीही वेळेत नको असं वाटतं, पण ते नक्कीच तुझ्या समोर येईल. स्वामी म्हणतात, तुम्ही जे साकारू इच्छिता ते शक्य आहे. त्यासाठी एक पाऊल पुढे टाकला तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. स्वामींचं मार्गदर्शन तुम्हाला तशाच इच्छापर्यंत पोहोचवेल ज्याला तुम्ही हवं आहे. ते तुम्हाला ज्या दिशेने नेतील ती दिशा तुमचं भविष्य समृद्ध करेल. विश्वास ठेवा, तुम्ही पद्धतशीर प्रयत्न करत राहाल आणि नक्कीच तुमचा ध्येय तुमच्या जवळ येईल. तुम्ही स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून तुमच्या सर्व अडचणींना सामना करू शकता. त्यामुळे तुमचं जीवन जितके कठीण वाटत असेल तितकं सोपं स्वामींच्या कृपेने होईल. फक्त तुम्ही शांततेत राहा, विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. स्वामींच्या आशीर्वादाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल करू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटत होतं की माझ्या हातून ते होणार नाही, त्या गोष्टीही स्वामींच्या कृपेने साकार होतील. कधीही हार मानू नका. प्रत्येक अडचण केवळ तुमच्या सामर्थ्याची परीक्षा असते. स्वामींच्या वचनाची तुम्हाला हिंमत दिली पाहिजे. तुमच्या सर्व इच्छांवर विश्वास ठेवला की मी तुमच्या सोबत आहे, हे स्वामींचं वचन. आयुष्याच्या प्रवासाला तुम्ही ज्या अडचणींना सामोरे जाता त्या तुम्हाला उत्तम शिकवण देतात. स्वामींच्या कृपेने तुम्ही प्रत्येक अडचणीतून बाहेर पडाल आणि तुमच्या मनात नवा उत्साह निर्माण होईल. विचार करा, कितीही कठीण असं वाटलं असलं तरी तुमच्या मनात एक नवा विश्वास निर्माण होईल. जेव्हा तुम्ही त्यांना दिलेल्या शब्दाला धरून पुढे जाल तेव्हा जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वामींचं प्रेम तुमच्या सोबत असेल. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा प्रत्येक अडचण लहान होऊन जाते. आयुष्यात एकच वेळी चांगले आणि वाईट प्रसंग येतात. पण स्वामींच्या आशीर्वादामुळे त्या दोन्हीला स्वीकारता येईल. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की सगळं विस्कळीत झालं आहे, पण स्वामींचं संरक्षण तुमच्या सोबत आहे. ते तुमचं मार्गदर्शन करत राहतात. तुम्ही आपल्या कष्टात विश्वास ठेवला आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर जेवढ्या गोष्टी दिसायला कठीण वाटतात त्यासुद्धा सहज होऊन जातात. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा मार्ग सुकर होईल. तुम्ही जेव्हा प्रत्येक गोष्टीला सकारात्मकतेने स्वीकारता तेव्हा तुमचं आयुष्य हलके होईल. मनामध्ये संकोच असावा असे तुम्हाला कधी वाटले, पण स्वामी तुम्हाला त्या अंधकारातून बाहेर काढतील. हे स्वामी तुमच्या मनाला जागृत करतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतील. केवळ तुमचं चांगलं असलेलं अस्तित्वच नाही तर तुमचा प्रत्येक निर्णय योग्य दिशेने नेईल. जेव्हा तुम्ही स्वामींच्या दृष्टीने जीवनात मार्ग शोधता तेव्हाच तुम्हाला शिकवण मिळते. त्यांचं कृपेचं वचन तुम्हाला नवा उमंग देईल. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक समस्येवर त्यांचा आशीर्वाद मात करतो. त्यांचा विश्वास म्हणजे एक नवा आरंभ, एक नवा ऊर्जा स्रोत. ज्यावेळी तुम्हाला एकाच वेळी संकट आणि अडचणींना सामोरे जावे लागते तेव्हा स्वामींचं असलेले संरक्षण तुम्हाला मनाशी शांत राहण्याची प्रेरणा देईल. त्यांचा आशीर्वाद तुमच्याच अंतःकरणातील उंचीला पोहोचवेल. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जिथे तुम्ही थांबू इच्छिता तिथे स्वामी तुमचा हात पुढे करून तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जातील. ते तुमचं मार्गदर्शन करत राहतील आणि तुमचं सर्व सामर्थ्य जागृत करतील. त्यामुळे तुमचे लक्ष निश्चित करतील. तुम्ही जेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करीत राहता तेव्हा स्वामींच्या कृपेने तुमचा परिश्रम फुलवतील. तुम्हाला कितीही अडचणींना सामोरे जाता त्यांच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन फुलते जाईल. एकमेकांची मदत करण्यासाठी स्वामी तुमच्यापाशी असतील. तुमचा मार्ग स्वामींच्या आशीर्वादाने सुजद होईल आणि एक नवा सूर्योदय तुमच्यासाठी होईल जे तुम्ही कधीच कल्पनाही केली नव्हती. तुम्ही त्यांच्यावरील विश्वासाने तुमचं ध्येय साधू शकाल. स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व अडचणी पार करू शकता. तुमचे कष्ट खरे होणार आहेत आणि तुमचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल होईल. फक्त तुम्ही योग्य वेळ येण्याची वाट पहा आणि तेव्हा तुमच्या सर्व इच्छांनाही पूर्णता मिळेल. मला कधी वाटलं की आयुष्यात जे काही पाहिजे ते मिळणं अशक्य आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येत जातात आणि तुम्ही तुमचं लक्ष गहाळ करत असता. तुमच्या मनात एक अंधार पसरतो आणि तुम्ही विचार करता कधी माझं जीवन साधं होईल. परंतु स्वामींच्या कृपेच्या कशाची चिंता करण्याची गरज नाही. स्वामी तुम्हाला हेच सांगतात, तुमचं ध्येय पूर्ण होईल. फक्त एक विश्वास ठेवा आणि बघा
तुम्ही ज्या दिशेने जात आहात ते साध्य होईल. तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही निश्चितपणे प्राप्त कराल. हे स्वामींचं वचन आहे आणि ते नक्कीच पूर्ण होईल. स्वामींच्या वचनाचा एक मोठा सामर्थ्य आहे, जे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक मार्ग दाखवतात, जो तुमच्यासाठी केवळ सोपा नाही तर सुंदरही असतो. आयुष्याच्या कठीण काळात जेव्हा तुम्ही थकलेले असता, तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाची आठवण तुमचं मन पुन्हा जागृत करतं. त्यांचे प्रेम तुम्हाला कायम तुमच्याबरोबर असते. तुम्ही जिथे पोहोचू इच्छिता तिथे पोहोचण्यासाठी स्वामींच्या कृपेशिवाय दुसरे काहीही प्रभावी नाही. त्यांच्या कृपेने प्रत्येक अडचण छोटे वाटतात आणि तुम्ही जिथे उभे असता तिथून पुढे जाऊन तुम्ही त्याचं मार्गदर्शन घेऊन तुमचं ध्येय साधू शकता. कधीकधी जीवनाच्या घडामोडी इतक्या वेगाने घडत जातात की तुम्ही मनाने थकल्यासारखे वाटू लागतात, जणू तुमच्या प्रयत्नांना फोल ठरवतात. त्यामुळे तुमच्या मार्गात विविध अडचणी आल्याच आहेत, पण बाळा, तुम्ही कधीही हार मानू नका. स्वामींच्या कृपेसोबत तुमचं मार्गदर्शन होतं. ते तुमच्यासाठी सगळ्या अडचणींच्या पलीकडे एक सुंदर भविष्य निर्माण करतात. स्वामींना विश्वास ठेवा आणि समजा की ज्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून प्रयत्न करत राहा आणि बघा कसं तुमचं जीवन बदलतं. स्वामींचा आशीर्वाद तुमचं जीवन सजवतो. तुम्ही जेव्हा विश्वास ठेवता आणि त्यांचं मार्गदर्शन स्वीकारता, तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक असं सुकलेलं टोक पुन्हा उभं राहतं आणि तेच तुम्हाला एक नवा उत्साह देतात. आणि तुम्ही जे काही साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असता त्यात स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत असतो. कोणत्याही आव्हानावर मात करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन, त्यांच्या कृपेची आवश्यकता असते. त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद मिळवणं हे केवळ तुमच्या कार्याचं कष्ट नाही, तर एक असा आध्यात्मिक अनुभव असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही जितका विश्वास स्वामींवर ठेवाल तितकेच तुम्ही जास्त सक्षम व्हाल. तुमच्या संपूर्ण जीवनात जे काही अप्राह्य वाटतं ते स्वामींच्या कृपेसोबत साध्य होईल. त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या विचारांचा आणि इच्छांचा दिशा निश्चित करू शकता. तुम्हाला जे हवं आहे ते तुमचं सत्य होईल. फक्त धैर्य ठेवा, विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. स्वामींच्या वचनावर तुम्ही ज्या प्रकारे विश्वास ठेवाल त्यांच्या प्रकारे तुमचं जीवन सुरळीत होईल. तुम्ही जेव्हा असं वाटतं की सगळं गडबड होऊन गेलं आहे, तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला शांतता देईल. तुमचं मार्गदर्शन करणारे त्यांचे शब्द तुम्हाला हिंमत देतील. त्यांचं वचन निश्चित असतं, तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. फक्त तुम्ही कष्ट करत राहा. प्रत्येक अडचण एक संधी बनून तुमच्या समोर येईल आणि तुम्ही त्याला सहजपणे पार कराल. स्वामींचं प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यासाठी अखंड आधार होईल आणि ते तुम्हाला सशक्त करतील. कधीकधी आयुष्यात तुम्हाला वाटतं की प्रत्येक गोष्टीला पार करून तुम्ही एकाच ठिकाणी अडकलात. तुम्ही सगळं मिळण्याचा प्रयत्न करत असता, पण तुम्हाला ते मिळालं नाही. पण त्यावेळी लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. ते तुमचं मार्गदर्शन करत आहेत आणि त्या मार्गावर तुम्हाला यश मिळण्यासाठी ते एक पाऊल पुढे सोडत आहेत. तुमच्या ज्या इच्छा आहे ती मिळवण्याची तुमचं कष्ट महत्त्वाचे आहे, पण त्याच्यासोबत स्वामींच्या उपस्थितीची अनुभूती आणि त्यांचा आशीर्वाद देखील तुमचं समर्थन करतो. ते तुमच्याशी असतात, तुम्ही जरी त्यांचा दिसत नसले तरी. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनाची खरी दिशा मिळत असते. त्यामुळे जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जर तुम्ही आशावादी राहाल तर मोठ्या गोष्टींची प्राप्ती देखील तुम्ही सहज करू शकता. ज्या गोष्टी तुम्ही कधीच विचार नव्हता त्या स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्यापासून एक टाकलेली सुरुवात होईल. विश्वास, हिंमत, साधा प्रयत्न हेच तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. या कष्टांमध्ये स्वामींचा प्रेम असणार आहे. त्यांचा मार्गदर्शन तुमच्यापासून दूर होऊ देणार नाही. आयुष्यात काही वेळा सर्व काही अंधाराचं वाटतं आणि तेव्हा तुम्ही त्यापासून घाबरता, पण स्वामी सांगतात की अंधाराच्या पलीकडे एक नवीन दिवस आहे. स्वामी तुम्हाला ते दाखवतील. तुमचा विचार, तुमचा आचार आणि तुमच्या कर्मामध्ये जे सकारात्मक बदल होतील ते तुम्हाला शांती देतील. तुमच्या मानसिकतेमध्येही एक शांततेचा अनुभव येईल. अडचणी येणारच आहे, पण त्या अडचणीवर मात करून तुम्ही आनंदाच्या वाटेवर जाल. कधीकधी आयुष्याचा एक तपास होतो जो तुम्हाला मजबूत बनवतो. जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला तर या तपासामुळे तुम्ही उभे राहू शकाल. ते तुम्हाला जे शिकवतात ते कठीण वेळेला तर तुम्ही शांततेने जाऊ शकाल, तरच तुमचं भविष्य चांगलं होईल. स्वामींचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आधार देईल आणि तुम्ही तुमचं ध्येय सहज साध्य करू शकाल. कठीण परिस्थितीला सामोरे जाणे हे तुमचं सामर्थ्य दाखवते आणि स्वामी ते तुमच्याकडून बाहेर काढतील.
स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर सकारात्मकतेचा अनुभव येईल. कधीकधी जीवनात जे काही वाईट घडतं त्याच्या पलीकडे तुमच्यासाठी एक नवा उगवणारा सूर्य असतो. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळून तुम्हाला त्या संधीचा सामना करायचा आहे आणि तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला त्या संधीला आत्मसात करण्याची शक्ती देईल. तुमच्या मनातील शंकेला दूर करून तुम्ही एक नवा आरंभ करू शकाल. आयुष्य एक प्रवासासारखं आहे. त्या प्रवासात अनेक वळण येतात, कधी चढ कधी उतार, पण स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन सोपं होईल. तुम्ही जेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनातील आज स्वीकारता तेव्हा प्रत्येक अडचण एक नवा अनुभव बनते. तुम्ही त्यांना हाक मारली आणि ते तुमच्यासाठी आले तरी जरी त्यांना न पाहता जरी तुमच्यासोबत असतात, स्वामींचा आशीर्वाद तुमच्यापाशी असतो आणि तो तुम्हाला शिकवतो की प्रत्येक दिवशी तुम्हाला नव्या आशा आणि सकारात्मकतेचा अनुभव मिळावा. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला वाटतं की तुमच्या प्रयत्नांनी काहीही होणार नाही, त्यामुळे तुमच्या स्वप्नांना साधण्यासाठी केलेली मेहनत अगदी निष्फळ वाटते. परंतु स्वामींनी सांगितलं आहे की तुमची इच्छा आणि स्वप्न तुमचं महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, कधी कधी तुम्हाला वाटतं की तुमचं काम व्यर्थ आहे, पण जर तुम्ही आत्मविश्वास ठेवला आणि मनाशी ठरलेलं जर त्या सर्व अडचणीवर तुम्ही सहज मात करू शकला. स्वामींचं वचन केवळ शब्द नाही, ते एक गहरा सत्य आहे. ते आपल्यास त्या अडचणीवर विजय मिळवण्याची शक्ती देतात. तुमचं जीवन ज्या क्षणाला अस्पष्ट करते आणि गोंधळात सापडते त्याच वेळी तुम्हाला स्वामींच्या कृपेची आवश्यकता आहे. स्वामी तुमच्या सोबत असताना तुम्ही ज्या ठिकाणी कठीण परिस्थितीतून जातात त्यावर एक प्रकाशाचा किरण पडतो आणि तो प्रकाश तुमच्या प्रत्येक समस्येला सोडवण्याचा मार्ग दाखवतो. तुम्हाला फक्त त्यावर विश्वास ठेवायचा आहे. स्वामींच्या शब्दांवर, त्यांच्या आशीर्वादावर आणि त्यांच्या कृपेवर तुमचं मन स्थिर करा. एक वेळ अशी येईल की तुमचं सर्व संकट दूर होईल आणि तुम्ही एक नवीन चैतन्य अनुभवाल. स्वामी म्हणतात, तुमची इच्छा एक प्रकारे तुमच्या जीवनात एक नवीन वळण घेईल. जेव्हा तुमचं मन परिपूर्ण असतं आणि तुम्ही विश्वासाने जीवनात पुढे जात असता तेव्हा प्रत्येक गोष्ट जणू तुमच्यासाठी सोपी होऊन जाते. एखाद्या वळणावर तुम्हाला कदाचित वाटेल की ती मार्गदर्शनातील वेळ नाही, पण ते स्वामींच्या कृपेनेच तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. त्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत आणि तेव्हा तुम्ही त्यांच्या मार्गावर विश्वास ठेवता. तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळ पोहोचता. स्वामींच्या आशीर्वादाने आणि विश्वासाने प्रत्येक समस्या एक नवीन संधीला जन्म देईल. तुमचं जीवन एक ध्येय, एक अदृश्य, एक उद्देश ठरवून पुढे जाईल. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला संधीमध्ये बदलताना आणि अडचणीमध्ये नवा मार्ग शोधताना मदत करेल. तुम्ही जी गोष्ट केली ती फुकट जाणार नाही. स्वामींनी दिलेल्या शक्तीचा वापर करा आणि ती शक्ती तुम्हाला तुमच्या जीवनात मोठे बदल घडवण्यासाठी संधी देईल. तुम्हाला कधी वाटतं की सर्व काही हरवलं आहे आणि प्रत्येक गोष्ट अनियंत्रित होत आहे, पण स्वामी म्हणतात की प्रत्येक अंधाराचा शेवट उजेडाने होतो. तुमचा प्रत्येक संकट एक धाडसी पुढाकार घेईल, ज्यामुळे तुमचं जीवन पुन्हा ताजं होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं हवं असलेलं सर्व काही साकार होईल. तुम्हाला तुमच्या इच्छेची प्रामाणिक राहा, विश्वास ठेवा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्या सर्व समस्या आणि अडचणींना योग्य मार्ग दाखवतील. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, बाळा, जीवनात जे काही मिळवायचं आहे ते तुम्ही विश्वासाने आणि खंबीरपणे प्राप्त करू शकता. स्वामी तुम्हाला सर्वत्र आधार देत आहेत. तुम्ही ज्या गोष्टी साधण्याचा प्रयत्न करत आहात त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे येतील. तुमचं ध्येय आणि इच्छा पूर्ण होईल. फक्त त्या मार्गावर विश्वास ठेवा. तुमचं जीवन स्वामींच्या मार्गदर्शनाने साकार होईल, ते तुम्ही पाहाल. स्वामी तुम्हाला दाखवतात की तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. विश्वास ठेवणाऱ्या काय वाटतं ते स्वामींच्या आशीर्वादामुळे साकार होते. ते त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्या मनातील तुमच्या शंका दूर करेल. तुम्ही कितीही मोठी इच्छा ठेवली असली तरी स्वामींवर असलेल्या विश्वासाने तुम्हाला ती पूर्ण होण्याची दिशा मिळवून देईल. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला जीवनातील प्रत्येक पावलांवर तुम्हाला सुसंगतेचा अनुभव देईल. आयुष्यातील कधी अशा क्षणी तुम्हाला वाटतं की सगळं काही हरवलं आहे. अनेक वेळा तुम्हाला वाटतं की तुमचं स्वप्न हवं तसं पूर्ण होणार नाही, पण त्यावेळी लक्षात ठेवा, स्वामींचा आशीर्वाद तुमच्या जवळ असताना तुम्हाला हवं असलेले सर्व काही होईल. तुम्हाला दिलेल्या प्रत्येक प्रयत्न स्वामींच्या कृपेने एक दिशेने जातो आणि त्यांच्या मार्गावर तुम्ही आपलं स्वप्न पूर्ण करू शकता. स्वामी म्हणतात, जीवनातील प्रत्येक अडचण
तुमचं धैर्य आणि विश्वास वाढवण्यासाठी असते. त्याच विश्वासाच्या बळावर तुम्ही पुढे जाल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला सापडलेली शक्ती म्हणजे तुमचं सर्वात मोठं गुण. तुम्ही ज्या संकटात सापडता त्या स्वामींच्या कृपेने तुम्ही विजय मिळवाल. स्वामी जीवनात एक गोष्ट स्पष्ट आहे, बाळ, तुमच्या ध्येय आणि इच्छेचा पक्का विश्वास स्वामी तुम्हाला देतील. तुमच्या पावलांमध्ये असं सामर्थ्य आहे की जे तुम्हाला तुमच्या मार्गावर अडचणीचा सामना करताना तुम्हाला त्या पार करू शकतील. स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींचा विश्वास घेतल्यावर तुमचं जीवन एक वेगळ्याच गतीने जाऊ लागले. तेव्हा तुम्ही स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या. तेव्हा तुमचं जीवन एक नवा स्वरूपात बदलतं. त्याच कृपेच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमचं स्वप्न जवळ जाण्याचा मार्ग दिसेल. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवून जीवनात स्वीकारता तेव्हा तुम्हाला इतर लोकांच्या समोर एक उदाहरण होईल. तुम्ही जेव्हा त्यांचा मार्ग आणि वचन पाळता तेव्हा तुम्ही जीवनातील प्रत्येक गोष्टीला गोडी आणू शकता. हे लक्षात ठेवा, स्वामींचा विश्वास हे एक शक्तिशाली साधन आहे. त्या काळात तुम्ही संघर्ष करत असता स्वामींचा आशीर्वाद तुमचं मार्गदर्शन करेल. तुमचं जीवन शुद्ध विश्वास आणि आस्थेने भरलेलं असावं. स्वामी सांगतात, तुमचं हवं असलेले सर्व काही तुम्हाला मिळेल. फक्त तुमच्यावर विश्वास ठेवा आणि योग्य दिशा निवडा. तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने साकार होईल. तुम्हाला जे काही हवं आहे ते एक दिवस नक्कीच मिळेल. कधी असं वाटतं की तुमचे प्रयत्न नापास जात आहेत, पण ते असं नाही. स्वामींनी सांगितलं आहे की ज्यावेळी तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून काम करता त्यावेळी तुमचं मार्गदर्शन ते स्वतः करतात. तुमच्या जीवनात जेव्हा अडचणी येतात तेव्हा तुमचा धैर्य न तोडता पुढे जात राहा. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला कधीही परत जात नाही, तो कायम तुमच्या सोबत असतो. तुमचं जीवन यशस्वी होण्यासाठी स्वामींचा विश्वास ठेवा. तुमचा प्रत्येक प्रयत्न एक नवीन सुरुवात असेल. तुमच्या मनातील इच्छेला त्यांचे आशीर्वाद मिळाल्यावर तुम्ही ती पूर्ण करू शकाल. जीवनातील मोठी अडचण जेव्हा समोर येते तेव्हा त्यावर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मार्ग दाखवतो. तुमचं मार्गदर्शन, तुमच्या विचारांचे शुद्धीकरण स्वामींच्या कृपेनेच होईल. तुम्हाला वाटते की कदाचित तुमचं जीवन फसले आहे, परंतु स्वामींनी सांगितलं आहे की प्रत्येक अडचण तुमचं सामर्थ्य वाढवण्यासाठी संधी आहे. तुम्ही ज्या कठीण काळातून जात आहात त्या प्रत्येक वेळी तुमच्या विश्वासाला अजून ताट करायचं आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन बदलू शकेल जर तुम्ही त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला. स्वामींच्या कृपेने तुम्ही ज्या गोष्टीमध्ये अडकले आहात त्या सर्व गोष्टी एक दिवस सुरळीत होऊन जाऊ लागतील. तुमचं मन स्वामींच्या मार्गावर नेहमी स्थिर ठेवायला पाहिजे. जेव्हा तुमचं मन शांत होईल तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेच्या जवळ जाऊ शकाल. स्वामी तुम्हाला संधी देतात तेव्हा तुम्ही त्या संधीला स्वीकारा आणि आपला मार्ग धाडसाने चालत राहा. तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने अधिक चांगलं होईल. तुम्ही ज्या गोष्टींचा इच्छा करता त्या तुम्हाला नक्कीच मिळतील. ते खरे आहे की जीवनात कोणत्याही अडचणीचा सामना करत असताना तुम्ही जर त्यावर विश्वास ठेवला तर ती अडचण तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. विश्वास ठेवा, स्वामी तुम्हाला तुमच्या इच्छेपर्यंत पोहोचवतील. तुमचं जीवन कधीही एकटं नाही. स्वामींचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन सदैव तुमच्याशी असतं. तुम्ही ज्या अडचणीचा सामना करत आहात त्या तुम्हाला तुमच्या खऱ्या सामर्थ्याचा अनुभव देतील. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा त्या अडचणींना पार करणं खूप सोपं होईल. स्वामींचं वचन विसरू नका. तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण तुम्हाला शिकवते आणि तुम्ही शिकल्यानंतर त्या अडचणीला तुम्ही मागे टाकता. तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या समोर येईल हे निश्चित आहे. तुम्ही जेव्हा हृदयाशी आणि मनाशी एकाग्र होऊन काम करता तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक पावलावर मिळेल. स्वामी सांगतात, तुम्ही तुमच्या इच्छांशी सिद्ध करायला लागतात तेव्हा तुम्ही आपल्या स्वप्न साकार कराल. जर तुमचं मन स्थिर असेल तर तुम्ही त्या सर्व अडचणीवर मात करू शकाल. स्वामींच्या कृपेवर तुमचं नवीन आणि जुनं नवन असा आकार असेल. त्या कृपेनेच तुमचं हवं असलेलं सर्व काही मिळालं तुम्हाला. तुमचं काम, तुमच्या प्रयत्नाची किंमत आणि तुमच्या मनाचा विश्वास या सर्व गोष्टी तुमच्या यशाची गती ठरवतात. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन निश्चितपणे उज्ज्वल होईल. त्यांच्यावर असलेला विश्वास तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर घेऊन जाईल. कधी तुमचं मन विचार करतं की हे सर्व काय होईल, पण स्वामी सांगतात ज्यावेळी तुम्ही तुमच्या संकल्पनावर ठाम राहता त्यावेळी तुम्ही ते साध्य करू शकता. तुम्ही ज्या मार्गावर चालता त्यावर स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर असेल. तुम्ही हवी असलेली गोष्ट कितीही मोठी असली तरी विश्वास ठेवा, ती तुम्हाला मिळेल.
तुमचा विश्वास आणि समर्पण हेच तुमचं सर्वात मोठं बदल आहे. स्वामींनी तुम्हाला सांगतात, तुम्ही स्वप्न पाहता परंतु त्यासाठी विश्वास ठेवा. प्रत्येक पावलावर प्रत्येक क्षणात स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाशी आहे. ते तुम्हाला कधीही एकटं सोडत नाहीत आणि तुम्हाला जेव्हा त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला यशाची गती सापडते. साक्षात्कार आणि विश्वास हाच तुमच्या जीवनातील काळाची एक शब्द आहे. जीवनामध्ये जेव्हा तुम्ही एकाग्र आणि समर्पित राहता तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या इच्छेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळतो. या मार्गावर स्वामींचा हात नेहमी तुमच्याशी असेल. त्यामुळे त्यांच्या कृपेने तुम्हाला तुमची सर्व इच्छाचे पूर्ण करण्याची क्षमता मिळेल. कधीकधी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप प्रयत्न केले पण जे हवं आहे ते मिळालं नाही. जीवनाच्या या टप्प्यावर तुम्ही अडचणीमध्ये अडकलेले असता आणि प्रत्येक प्रयत्न फसल्यासारखं वाटतं. पण स्वामींनी सांगितलं आहे की तुमचं प्रत्येक पाऊल एक पाऊल यशाच्या दिशेने असतं. तुम्ही जिथे दिसत नाही तिथे स्वामी तुमचं मार्गदर्शन करत असतात. जीवनाच्या संघर्षात जितके अधिक विश्वास ठेवता तितकेच तुमचं यश जवळ येतं. हे लक्षात ठेवा की ज्या क्षणामध्ये तुम्ही निराश होऊन पोहोचू इच्छिता त्या क्षणामध्ये स्वामींच्या आशीर्वादामुळेच तुम्हाला एक नवा आधार मिळतो. स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्याशी आहे आणि ते तुमचं मार्गदर्शन करत राहतात. जेव्हा तुम्ही स्वामींच्या शब्दांना विश्वास ठेवता आणि त्यांच्याशी जोडलेले असता तेव्हा तुम्ही आपले जीवन अधिक सुसंगत आणि यशस्वी बनवू शकता. जेव्हा जीवनात कठीण प्रसंग येतो तेव्हा तुम्ही स्वामींना आठवून त्यांना आशीर्वाद घ्या, कारण त्यांच्या वचनामध्ये अशा सामर्थ्याची शक्ती आहे की तुम्ही ते अनुभवू शकाल. स्वामींच्या कृपेने तुम्ही ज्या गोष्टीवर मेहनत करत आहात त्या क्षणीच त्या नक्कीच पूर्ण होतील. तुम्हाला असं वाटतं असेल की तुमची इच्छा तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, पण स्वामींनी म्हटलं आहे की जोपर्यंत तुमचं मन शुद्ध आहे आणि तुम्ही विश्वास ठेवून प्रयत्न करत आहात तोपर्यंत तुमचं स्वप्न साकार होईल. स्वामींनी सांगितलं आहे की विश्वास आणि समर्पण या दोन गोष्टी तुमचं जीवन बदलू शकतात. तुम्ही जेव्हा तुमच्या मनाशी ठरवता की तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या प्रयत्नांना शक्ती देतो. अशा प्रकारे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला यशाच्या दिशेने मार्गदर्शित करेल. त्यांच्या मार्गदर्शनात तुम्ही धैर्याने आणि श्रद्धेने पुढे पाऊल जाऊ शकता. स्वामींच्या वचनाची एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टीला महत्त्व देत आहात ती तुम्हाला नक्की मिळेल, पण त्यासाठी तुम्ही 100% विश्वास ठेवा. जर तुम्ही विश्वास ठेवला आणि स्वामींच्या मार्गावर पाऊल टाकलं तर त्या इच्छेला पूर्ण होण्यासाठी कोणतीही अडचण राहणार नाही. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक वळणावर मदत करेल आणि तुमचं जीवन एक उत्तम दिशा घेईल. कधीकधी आयुष्यात यश लागतो तेव्हा ते काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटतं, पण स्वामींनी सांगितलं आहे की तुमचं जीवन तुम्ही ज्या पद्धतीने जगता ते तुमच्याच कामामध्ये दिसतं. जर तुम्ही ईश्वरावर विश्वास ठेवून यांच्या मार्गावर चालत राहता तर तुमचं जीवन नक्कीच उंचावेल. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांच्या कृपेचा आधार घेणं महत्त्वाचं आहे. स्वामींच्या कृपेने तुम्हाला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. ते तुम्हाला तुमच्या जीवनातील चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी मदत करतील. स्वामींच्या कृपेने तुम्ही ज्या मार्गावर चालता ते मार्ग नवा, सुंदर आणि यशस्वी होईल. तुम्ही कुठेही असाल, स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही आपली मनोकामना पूर्ण करू शकता. विश्वास ठेवा, तुमचा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक इच्छाशक्ती स्वामींच्या कृपेने साकार होईल. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने आणि शुद्ध मनाने काम करता तेव्हा स्वामी तुमच्याशी असता, तुमचं मार्गदर्शन करत असतात. विश्वास ठेवा, तुमचं यश नक्कीच तुमच्या जवळ येईल. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सापडलेले मार्ग जरा गोंधळलेले आहेत. कधीकधी तुम्हाला वाटतं की तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या इच्छेला साधता येत नाही. पण स्वामी म्हणतात, तुम्ही ज्या प्रत्येक प्रयत्नातून जाऊन त्या प्रत्येक प्रवासात तुम्ही खूप काही शिकता आणि शेवटी तुमचं यश पक्कं होतं. त्यामुळे काही वेळा तुम्ही स्वप्नांच्या मागे लागल्यावर तुम्हाला काही वेळा थोडा गोंधळ वाटेल, परंतु त्याच गोंधळात तुम्ही स्वामींच्या मार्गदर्शनाला ओळखू शकता. तुमच्या इच्छेला पूर्ण होण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात तेच महत्त्वाचं आहे. स्वामींचा आशीर्वाद तुमच्याशी आहे आणि ते तुम्हाला प्रत्येक पावलांवर योग्य मार्ग दाखवतील. तुम्ही ज्या गोष्टींच्या मागे आहात त्या तुम्हाला निश्चितच मिळतील. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवा आणि तुमच्या अडचणीवर विजय मिळवा, कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कितीही प्रयत्न केले असतील
तर लक्ष्यात एक लक्ष्य गाठा. त्यामुळे स्वामी सांगतात की तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी तुम्हाला दिलेल्या कृपा ही पक्की आहे. जेव्हा तुमचं मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा तुम्ही याच स्थितीतून अधिक शक्ती मिळवू शकता. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मिळेल. आणि हे लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टींसाठी इच्छाशक्ती वापरता त्या गोष्टी तुमच्याशी जोडल्या जातात. प्रयत्न करा, समर्पण करा आणि विश्वास ठेवा की स्वामी तुम्हाला आपल्या कृपेने मार्गदर्शन करतील. त्यांच्याशी जे जोडलेले आहे त्याला आयुष्यात कधीही अपयश येत नाही. स्वामींचं वचन आहे, तुमच्या जीवनात जे हवं आहे ते तुम्हाला मिळेल. फक्त तुमचा विश्वास कायम ठेवा. जेव्हा तुमच्या स्वामींच्या मार्गावर विश्वास ठेवता तेव्हा तुमचा प्रत्येक कदम, प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने नेईल. त्यांची कृपा तुमच्यावर अशी आहे की कोणत्याही अडचणीवर तुम्ही मात करू शकता. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा मार्गदर्शक ठरतो. तुमच्या कामात, तुमच्या प्रियजनामध्ये आणि तुमच्या आयुष्यात ज्या कृपेचा प्रकाश फोफावतो असतो, जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि विश्वास ठेवून त्यांच्या मार्गावर चालता तोपर्यंत तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या सर्व इच्छांना योग्य वेळी पूर्ण होण्याची शक्यता आणि खात्री असते. स्वामींचं एक महत्त्वाचं वचन आहे, तुम्ही काय प्रयत्न करत आहात ते तुम्ही तुमचं पक्क ठरवा. त्यांच्यावर कधी शंका ठेवू नका. जेव्हा तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता तेव्हा त्यांचे आशीर्वाद तुम्हाला आपल्या इच्छांकडे घेऊन जातात. तुमचं कार्य, तुमचा प्रयत्न आणि तुमचं समर्पण यावर तुमचं भविष्य ठरेल. आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य सुख आणि समृद्धी होईल. अनेक वेळा तुम्हाला असं वाटतं की तुमचं आयुष्य एकाच ठिकाणी अडकून राहिलं आहे. कधीकधी आपल्याला वाटतं की जे काही आपल्याला हवं आहे ते पूर्ण होणं अशक्य आहे. जीवनाच्या या संकट काळात तुमचं मन निराश होऊन जातं आणि तुम्ही कधीच यश मिळवणार नाही असं वाटतं. पण स्वामींनी सांगितलं आहे की तुमच्या प्रत्येक संकट काळामध्ये तुम्ही जितके अधिक धैर्याने आणि विश्वासाने वागता तितकेच तुम्ही चांगल्या मार्गावर असता. हे लक्षात ठेवा की तुमच्या प्रत्येक संघर्षात स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नव्याने उभं करू शकतं. जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा तुम्हाला सर्व मार्ग मंद झाल्यासारखे वाटतात. पण स्वामी सांगतात, कधी कधी संकटाने तुमचं जीवन अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी तुम्हाला लहान साक्षात्कार मिळवून दिलेला असतात. संकटाच्या काळात स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही त्या संकटावर विजय मिळवू शकता. तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवता आणि स्वामींवर त्याच्या विश्वासाला जोडता तेव्हा संकटाचा आकार लहान होतो. स्वामी नेहमीच सांगितलं आहे की तुमचा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक इच्छा तुम्हाला निश्चितच मिळेल जेव्हा तुम्ही त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एकाग्रतेने आणि शुद्ध मनाने प्रयत्न कराल. तुम्हाला असं वाटतं की तुमचं मार्गदर्शन कुठेही दिसत नाही, पण स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनाचा प्रत्येक वळण सोपा होतो. विश्वास ठेवा, तुमचं प्रत्येक स्वप्न, तुमचा प्रत्येक विचार योग्य वेळी आणि योग्य मार्गाने पूर्ण होईल. जीवनाच्या प्रवासात अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला योग्य दिशा मिळत नाही, पण स्वामींच्या मार्गदर्शनाने प्रत्येक अडचणीवर मात करता येते. जोपर्यंत तुम्ही त्या दिशा शोधत राहता आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवता तोपर्यंत तुम्ही कधीही हारत नाही. त्याच आशीर्वाद तुमच्या इच्छामध्ये एक शक्ती आणि घालतो जी तुमचं मार्गदर्शन आणि यश सुनिश्चित करतो. स्वामींनी सांगितलं आहे की कधीकधी जीवनाच्या सर्वात कठीण प्रसंगात तुम्ही एक छोटासा विश्वास ठेवून मोठं परिवर्तन घडवू शकता. तेव्हा तुम्ही त्यांना आव्हान करता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी जुळवलेला विश्वास तुमचं जीवन बदलवतो. प्रत्येक इच्छेला पूर्ण होण्यासाठी तुम्ही जितके स्वामींच्या कृपेशी जोडलेले असता तितकेच त्या इच्छेला हाती मिळवण्यासाठी तुम्ही तयार होतात. तुम्हाला वाटत असेल की तुमचं जीवन सध्या अशीच परिस्थितीत आली आहे की जिथे तुम्ही काहीही करू शकत नाही, पण स्वामींचं वचन लक्षात ठेवा, तुमचं जीवन तुमच्याच हातात आहे. तुमचं स्वप्न आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्यातील सामर्थ्याला ओळखा. जेव्हा तुम्ही स्वामींच्या मार्गावर आणि त्यांच्याशी विश्वासाने चालता तेव्हा तुमचं प्रत्येक स्वप्न साकार होतं. विश्वास ठेवा, तुमचं जीवन अजून चांगलं होईल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आत्मविश्वास ठेवून निर्णय घे. जेव्हा तू निर्णय घेतोस तेव्हा त्या निर्णयामुळे तुझ्या जीवनात एक नवीन प्रवाह निर्माण होतो. जेव्हा तुम्ही जो निर्णय घेतोस तेव्हा त्याला योग्य दिशेने मिळवते आणि जीवनात प्रत्येक गोष्ट एक सुवर्ण संधी बनते. स्वामींच्या आशीर्वादाने तुझ्या निर्णयामुळे जीवनात एक नवा अनुभव मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू निर्णय घेतोस तेव्हा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेव. आत्मविश्वासाने घेतलेला निर्णय नेहमी यशस्वी होतो.
तुला स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तू जेव्हा निर्णय घेतोस तेव्हा त्या निर्णयामुळे तुमचं जीवन संपूर्ण बदलू शकतं. हे बाळा, जीवनात जोपर्यंत निर्णय घेत नाहीस तोपर्यंत जीवनाच्या दिशा ठरवता येत नाही. स्वामींच्या कृपेने तुझ्या निर्णयामुळे तुझं जीवन सुंदर होईल. बाळा, जीवनात यश मिळण्यासाठी आत्मसंयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामींच्या कृपेने जेव्हा तू आत्मसंयम राखतोस तेव्हा तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण सहजतेने पार होईल. आत्मसंयम ठेवून जीवनातील प्रत्येक गोष्टीला शांततेने स्वीकारा. स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा आत्मसंयम राखतोस तेव्हा मन शांत होऊन योग्य निर्णय घेता येतात. बाळा, आत्मसंयम ठेवून तुमच्या मनाच्या विचारांना दिशा दे. जेव्हा तू स्वतःला नियंत्रणात ठेवतोस तेव्हा तुझ्या जीवनात सर्व गोष्टी योग्य रीतीने घडतात. आत्मसंयमामुळे तुझे विचार शुद्ध होतात आणि ते योग्य ठिकाणी जातात. स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा तू आत्मसंयम राखतोस तेव्हा तुझे जीवन शांत, समृद्ध आणि सुखी होईल. आत्मचिंतन हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा तू आत्मचिंतन करतोस तेव्हा तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचे योग्य मूल्य जाणवते. स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा आत्मचिंतन करतोस तेव्हा तुझ्या मनातील गोंधळ कमी होतो आणि तू त्याच दिशेने चालू लागतोस जिथे तुझे जीवन सुंदर होईल. जेव्हा तू आत्मचिंतन करतोस तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अधिक स्पष्ट आणि योग्य दिसायला लागते. आत्मसंयम आणि आत्मचिंतनाच्या मार्गावर चालताना जीवनातील सर्व गोष्टी सोप्या होतात. तेव्हा आत्मसंयम आणि आत्मचिंतन हे दोन्ही गोष्टी जीवनात असतात तेव्हा त्याचे प्रभावपूर्ण परिणाम तुझ्या जीवनात दिसू लागतात. स्वामींच्या आशीर्वादाने तू आत्मसंयम आणि आत्मचिंतनाच्या मार्गावर चालत राहिल्यास तेव्हा प्रत्येक अडचणीवर विजय मिळवला जाईल. मनाचे नियंत्रण ठेव. जेव्हा तू आत्मसंयम राखतोस तेव्हा तुझ्या जीवनात सर्व काही व्यवस्थित होईल. आत्मसंयम राखून चालल्याने जीवनात सुसंगतता येते आणि प्रत्येक गोष्टी नीट पार होऊ लागते. स्वामींच्या आशीर्वादाने तू जेव्हा आत्मसंयम राखतोस तेव्हा तुझ्या जीवनात सर्व काही उत्तम होईल. तू आत्मसंयम आणि आत्मचिंतन करत राहिल्यास तेव्हा तुझे जीवन सर्वोत्तम बनवले जाईल. स्वामींच्या कृपेने जेव्हा तू आत्मचिंतन करतोस तेव्हा जीवनात आलेल्या सर्व अडचणीवर विजय मिळवू शकतोस. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. स्वामींच्या कृपेने जेव्हा तू सकारात्मक विचार ठेवतोस तेव्हा तुझ्या समोर आलेल्या अडचणींवर लवकर मात करता येते. सकारात्मक विचार आणि प्रार्थना या दोन गोष्टी जीवनात आपल्याला मार्गदर्शन देतात. स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा तू सकारात्मक दृष्टिकोन ठेवतोस तेव्हा तुझ्या मनात एक चांगली आणि दिशा मिळते. प्रार्थना करत राहा, कारण प्रार्थनेच्या शक्तीने तू जीवनाच्या प्रत्येक अडचणीवर विजय मिळवू शकतोस. जेव्हा तू मनापासून प्रार्थना करतोस तेव्हा स्वामी तुझ्या सर्व इच्छांची पूर्तता करतात. प्रार्थना करण्याने तुमचं जीवन, तुमचं मन शांत होते आणि तुमच्या आशीर्वादाने आत्मविश्वास जागृत होतो. स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा तू सकारात्मक विचार आणि प्रार्थना एकत्र करून जीवनातील अडचणीवर काम करतोस तेव्हा ते अडचणीपूर्ण स्वरूपच बदलते. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात काहीही होत असेल तरी सकारात्मक विचारतेचा मार्ग स्वीकार. सकारात्मकतेने विचाराने तुझं कोणत्याही अडचणींना परिस्थितीला परत करतोस आणि त्या परिस्थितीमध्ये चांगलं शोधता. सकारात्मक विचार आणि प्रार्थनेचा प्रत्येक दिवशी नियमित अभ्यास करणं महत्त्वाचे आहे. स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा तू सकारात्मक विचार करतोस आणि प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या होतात. स्वामी समर्थ म्हणतात, बा प्रत्येक अडचण म्हणजे एक संधी आहे. जेव्हा तू सकारात्मकतेने विचार करतोस तेव्हा संधीचा उपयोग करून तू त्यावर विजय मिळवू शकतोस. प्रत्येक समस्येचे सकारात्मक निराकरण कधीही शक्य नाही. त्यामुळे स्वामींच्या कृपेने जेव्हा तू सकारात्मक विचार आणि प्रार्थना एकत्र ठेवतोस तेव्हा तुमच्या मनातले सर्व संकुचित विचार दूर होतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जेव्हा संकट येतील तेव्हा ते संकट समाधानात शोधण्यासाठी एक साधना आहे. सकारात्मकतेचा आणि प्रार्थनेसाठीचा मार्ग स्वीकार आणि तुम्ही संकटावर विजय मिळवू शकता. सकारात्मक विचार आणि प्रार्थना यामुळे तुमच्या हृदयात शक्ती निर्माण होते आणि तुम्ही आयुष्यातील प्रत्येक संकटावर विजय मिळवता. स्वामींच्या कृपेने जेव्हा तू सकारात्मक विचार आणि प्रार्थनेचा मार्ग स्वीकारतोस तेव्हा ते प्रत्येक संकटाला पार करता येईल. सकारात्मकतेने जीवन जग. सकारात्मक विचार, प्रार्थना आणि स्वामींच्या कृपेचा विश्वास ठेवून जीवनातील प्रत्येक गोष्टीला उत्तम बनव. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो आणि प्रार्थना केली जाते तेव्हा जीवनातील प्रत्येक संकटापासून शिकण्याची आणि त्यावर विजय मिळवण्याची क्षमता मिळते. स्वामींच्या आशीर्वादाने तू सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि प्रार्थनेसह कोणतीही अडचण सोडवली. बाळा, जीवनात यश प्राप्त करण्यासाठी श्रद्धा आणि विश्वास हवेच.
स्वामींच्या कृपेने जेव्हा तुमच्या हृदयात विश्वास आणि श्रद्धा असतात तेव्हा तुझ्या समोर आलेली प्रत्येक अडचण पार करता येते. श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही जीवनातील कठीण प्रसंगात एक शक्तिशाली साधन आहेत. जेव्हा तुमचं हृदय विश्वासाने आणि श्रद्धेने भरलेलं असतं तेव्हा कोणतंही संकट मोठं वाटत नाही. बाळा, हे तू जेव्हा मनापासून स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवतो तेव्हा तुझ्या जीवनात सर्व काही शक्य होतं. श्रद्धा आणि विश्वास यांच्यावर आधारित असलेल्या प्रत्येक कार्याला तुझा आशीर्वाद मिळतं. श्रद्धा आणि विश्वास ठेवून जीवनात तुमचं मार्गदर्शन होईल. स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा श्रद्धा आणि विश्वास असतो तेव्हा अडचणी लहान वाटतात आणि त्या सोडवण्याचे मार्ग दिसायला लागतात. स्वामी म्हणतात, श्रद्धा ठेवून चाल. जेव्हा श्रद्धेने आणि विश्वासाने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ठरवलेले ध्येय साधता येते. श्रद्धा आणि विश्वासाचं साधन हे जीवनाचा सर्वात मोठा संकटावर विजय मिळवण्याचा मार्ग आहे. स्वामींच्या कृपेने श्रद्धा आणि विश्वास असताना जीवनात आलेल्या कोणत्याही समस्यांना सामना करता जाऊ शकतो आपण. जेव्हा जीवनात विश्वास आणि श्रद्धा तुझ्या हृदयात असतात तेव्हा कोणतीही परिस्थिती तू सहजतेने पार करू शकतोस. तुझ्या आशीर्वादाने जेव्हा तू श्रद्धेने प्रार्थना करतोस तेव्हा आयुष्यातील संकट छोट्या गोष्टीत रूपांतरित होतात. श्रद्धा आणि विश्वासाची शक्ती तुझ्या हृदयात निर्माण होईल आणि त्या शक्तीने तू जीवनातील प्रत्येक अडचण पार करशील. आणि स्वामींच्या आशीर्वादाने जेव्हा विश्वास आणि श्रद्धा ठेवतोस तेव्हा जीवनात काहीही शक्य होऊ शकतं. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.